याबाबतीत काय नियम सांगतो नेमका? आतापर्यंतचा हा व्यवहार सुरळीत चालू होता. 7 महिन्यांपूर्वी अशा प्रकारची एक मागणी किंवा अशा प्रकारे नोटीस येते, काळ निघून गेलेला असतो, त्याच्यावरती उपाययोजना येत नाही आणि नंतर बरं पुन्हा फ्रूट फ्लाय हा असा प्रकारे, जसं आपल्याला हांडे म्हणाले की जो दक्षिण भारतातल्या आंब्यांविषयी येतो त्याच्या निकषामुळे इकडे महाराष्ट्रातल्या आंब्याला फटका बसलेला आहे. याच्यातले मायन्यूट कायदे कानून नेमकं काय सांगतात? महाराष्ट्र शेतकरी तरी वाचू शकला असता का यातून? मुळात याच्यामध्ये काय नियम सांगतात? महाराष्ट्र शेतकरी नक्कीच वाचू शकला असता. बरं, याचं कनेक्शन डायरेक्ट जर म्हटलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी लागतं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे त्याची 160 जवळपास आता सभासद राष्ट्र आहेत आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे की एकमेकांच्या राष्ट्रांची एकमेकांसाठी बाजारपेठ खुली करणे. म्हणजे माझ्या राष्ट्रातला माल अमेरिकेमध्ये जावा, अमेरिकेतला अमेरिकेचा माल माझ्या राष्ट्रात घ्यावा आणि ह्या सगळ्यासाठीच्या असलेले बंधनं काढून टाकावे. आत्ताच्या आंब्याचा डायरेक्ट कनेक्शन या ऑब्जेक्टशी येतो, या नियमाशी येतो आणि इथल्या त्याचे पुढे 2 फाटे फुटतात. एक म्हणजे टॅरिफ आणि दुसरं नॉन टॅरिफ बॅरियर. टॅरिफ म्हणजे एखादी ड्युटी लावून